ओके. सो हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, अमायनो ॲसिड्स ज्यांचं मॉलिक्युलर वेट 1000 डाल्टनपेक्षा कमी असतं. म्हणजे किती असतं? 18 ते 800 असतं. 18 ते येस. बघूया. सो दीज आर द कंपाऊंड्स फॉर्म्ड ऑफ. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. काय काय असतं? अमायनो ग्रुप असतो, कार्बोझायलिक ग्रुप, एका साईडला हायड्रोजन, एका साईडला व्हेरिएबल साईड चेन्स म्हणजे आर. आर म्हणजे 3 कार्बनची, 4 कार्बनची, 5 कार्बनची चेन असते. सो हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप एकाच कार्बनला जोडलेले असतात. म्हणून त्या कार्बनला काय म्हणतात? अल्फा कार्बन. ओके. अमायनो ग्रुप अँड ॲसिडिक ग्रुप that is COOH group are attached to the same carbon atom that is alpha carbon. त्याला काय म्हणले? alpha carbon. So they are called as alpha amino acids. So all these acids having this alpha carbon are called as alpha amino acid. They are substituted methanes. मैंने कल आपको बताया था ये जे प्रत्येक कार्बनला जे हा दोन आहे, ह्या दोघांच्या जागेवर कोण होता आधी? CH3. कोण होतं? त्याच्याऐवजी कोण आले? हे आले. इथं आधी कोण होतं? इथं पण CH3 होता. इथं पण कोण होता? CH3. हे सगळं निघून गेलं आणि कोण आलं तिथं? इकडं अमायनो ग्रुप आला, इकडं कार्बोझायलिक ग्रुप आला. हे दोन ग्रुप कोणाच्या जागी आलेले आहेत बाळांनो? मिथेनच्या जागी आलेले आहेत. बरोबर. हे केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके. हां, आता नंतर ती जी आर जो असतो, आरच्या जागी कधी कधी व्हेरिएबल इलेमेंट्स असतात. लाईक कधी तिथं कोण असतो? हायड्रोजन असतो, कधी मिथेन असतो, कधी अल्कोहोल असतो. त्याला काय म्हणायचं? हायड्रोजन कंटेनिंग कोण आहे? ग्लायसिन. मिथेन कंटेनिंग ॲलेनिन अँड अल्कोहोल कंटेनिंग सेरिन असं म्हणू शकतो आपण. ओके. हां, आता वन बाय वन बघूया. टाईप्स ऑफ अमायनो ॲसिड. आपल्याकडे 20 प्रकारचे अमायनो ॲसिड आहेत टोटल. किती? 20. ह्या 20 पैकी 20 डिफरंट टाईप्स ऑफ अमायनो ॲसिड आर यूज्ड इन द प्रोटीन सिंथेसिस. त्याच्यापैकी तुम्ही जर बघितलं ॲसिडिक कोण आहेत? ग्लुटामिक ॲसिड. जिथं इकडं बी कोण आहे? ॲसिड ग्रुप आहे, इकडं पण काय? ॲसिडिक ग्रुप आहे. त्याला म्हणायचं ग्लुटामिक ॲसिड, ॲसिडिक अमायनो ॲसिड. मॅच द पेअरला खूप वेळा विचारले हे. ओके. पुढचा कोण आहे? बेसिक अमायनो ॲसिड. कोणता? बेसिक. तर तो काय आहे? लायसिन. कुठला आहे तो? लायसिन. ठीक आहे. ओके. आणि चौथा न्यूट्रल अमायनो ॲसिड कुठला आहे? व्हॅलिन. हां, हे पाठ करायचं. हां, हे पाठ करायचं. ह्यात काय लॉजिक नाही आहे. आणि सम अमायनो ॲसिड्स आर ॲरोमॅटिक दॅट इज दे कंटेन बेन्झिन रिंग किंवा रिंग असते त्याच्यामध्ये, आणि त्यांचा काय असतो? स्मेल असतो. त्याला म्हणायचं ॲरोमॅटिक. एक्झाम्पल टायरोसिन, फिलॅन ॲनिलिन अँड ट्रिप्टोफॅन. हे काय सगळे? ॲरोमॅटिक. पुढं अजून 2 प्रकारचं क्लासिफिकेशन आपण करू शकतो. लाईक इसेन्शियल अमायनो ॲसिड आणि नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड. इसेन्शियल, नॉन इसेन्शियल. इसेन्शियल कोणाला म्हणायचं? दे कॅन नॉट बी सिंथेसाइज्ड बाय बॉडी अँड शुड बी सप्लाय थ्रू डाएट. विचारतील तुम्हाला हे. जे आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात. बुकमध्ये सापडतंय का शोधतच नाही आहे तुम्ही? सापडत नाही का? नाही सापडलं तर मी तुम्हाला नंतर वाचा वेळ देणार आहे ना. राहू द्या, तुम्ही समजून घ्या फक्त. हां, यू शुड हे. आणि नंतर वाचताना तुम्हाला मी हे सांगणारच आहे. ओके. सो ज्यावेळेस ते काय करत नाहीत, दे कॅन नॉट बी सिंथेसाइज्ड बाय बॉडी, म्हणजे आपली बॉडी स्वतः बनवत नाही, म्हणून ते आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात. त्याला म्हणायचं इसेन्शियल. कोण कोण आहेत ते? लायसिन, ल्युसिन, आयसोल्युसिन, ट्रिप्टोफॅन. महत्त्वाचं लक्षात ठेवा. कुठले कुठले? लायसिन, ल्युसिन, आयसोल्युसिन, ट्रिप्टोफॅन. हे 20 नाव आहे टोटल. 20 पैकी काय तुम्हाला इथे दिलेले आहेत. आणि काय असतात जे काय? येस, नॉट इसेन्शियल. ही बॉडी स्वतः बनवते आपली, आपण नाही खाल्लं तरी चालतं. असे कोण आहेत? नॉन इसेन्शियल. दे कॅन बी सिंथेसाइज्ड बाय बॉडी. कुठले कुठले आहेत? ग्लायसिन, ॲलेनिन, सेरिन आणि अर्जिनाइन. बरोबर. मग काय त्रास होता घ्यायचा तुला? बंद करू दे का मग?
सांग ना मग, डोमाला लावून बसलेत. ठीक आहे, ते पाठ करा इफ यू हॅव टाइम. ओके, सो मेन कारण कळलं ना, बॉडीत तयार होत नाहीत म्हणून ते इसेन्शियल आहेत, आणि बॉडीत तयार होतात म्हणून ते, म्हणजे बाहेरून तुम्ही घ्यायचे का नाही ह्याचा मुद्दा आहेत. बाहेरून घ्यायचे असतील तर इसेन्शियल, नसतील घ्यायचे तर व्हेरी गुड. हां ठीक आहे. आता पुढचं थोडंसं स्ट्रक्चर बघूया आपण ह्याचं. आता बघा, इन अमायनो ॲसिड अमायनो ग्रुप आणि ॲसिडिक ग्रुप, ह्याला ॲसिडिक ग्रुप म्हणतात माहिती आहे ना तुम्हाला, हॅव आयोनायझेबल नेचर. आयोनायझेबल नेचर म्हणजे काय असतं, ह्याच्याकडे बी कोण आहे, फ्री हायड्रोजन आहे, ह्याच्याकडे कोण आहे, हायड्रोजन आहे. तर ह्यांनी हा हायड्रोजन म्हणजे प्रोटॉन रिलीज केला तर त्याच्यावर चार्ज येणार, बरोबर का, काय येणार, चार्ज. मग त्याला काय म्हणायचं, आयोनायझेबल नेचर. कसलं नेचर, हे बघितलं, हे तर काय झालं, एच निघून गेला, काय झालं, मायनस चार्ज आला. कसला चार्ज आला, त्याला काय म्हणायचं, आयोनायझेबल नेचर. सो स्ट्रक्चर ऑफ अमायनो ॲसिड चेंजेस इन सोल्युशन ऑफ डिफरंट pH. म्हणजे त्यांच्याकडे ती हायड्रोजन लूज करायची प्रॉपर्टी आहे, हां लूज करू शकतात. त्याच्यामुळं काय होतं, ते वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ अमायनो ॲसिड चेंजेस इन सोल्युशन ऑफ डिफरंट pH. म्हणजे ॲसिड आणि बेस असं म्हणायचे त्यांना थोडक्यात. ते स्वतः स्ट्रक्चर काय करतात, बदलतात. कसं, आयोन बनवून. इफ बोथ अमायनो अँड ॲसिडिक आर आयोनाइज्ड इट इज कॉल्ड एज ज्युटेरियन. कसले आयन म्हणायचे ह्याला, ज्युटेरियन आयन. म्हणजे दोन्ही साईडला काय झालं, दोघांनी बी काय केलं, आयोनाइज्ड झाले. म्हणजे इथलं एक इथं काय झालं, प्लस साईन आला, इथं मायनस साईन आला, म्हणजे दोन्ही साईडला काय झालं, आयन्स आले. तर त्याला कसलं आयन म्हणायचं मग, ज्युटेरियन. तुम्ही हे केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल, सरांनी शिकवलं आहे तुम्हाला, होय का नाही, किंवा शिकवतील नंतर शिकवतील सर तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला समजेल हे कसं असतं काय असतं. हे समजते ना, हे मुद्दा कळा ना, ज्युटेराईन आयोनायझेबल. श्रावणी कळते ना, पाठीमागची श्रावणी, पुढची श्रावणी, ओके. मायनस म्हणजे आयन्स बनवतात, म्हणजे हे हा हायड्रोजन लूज केला त्यांनी आणि आयन बनवले. दोघांनी बी आयन बनवलं तर काय म्हणायचं, हाय तसे स्टेटमेंट येणार तुम्हाला. इफ बोथ अमायनो अँड ॲसिड आर आयोनाइज्ड इट इज कॉल्ड एज ज्युटेरियन. चला पुढचा, वॉटर इनसोल्युबल असतात लिपिड्स. लिपिड कसं काय आलं, अमायनो ॲसिड संपले, ओके. हां अमायनो ॲसिड बद्दल काय आहे का बघा, आता दुसरे मुद्दे काय राहिले का, हां डायरेक्ट अमायनो ॲसिड सुरू होते ना, लिपिड सुरू होते ना डायरेक्ट, ठीक आहे. हां तुम्हाला वाचायला वेळ देऊ का, हे करू, हां ओके वाचावं लागेलच काय एखादा, हां काय म्हणतोय, लिहायचं आहे का, ओके. तर तुम्हाला थोडा वेळ घ्या वाचायला, देन आपण काय चालू करूया. येस, हां घेऊ, MCQ पण घेऊया. आता ऑनलाईन मुलं आता तुम्हाला मी इथं व्हिडिओ पॉज करता येत नाही आहे, समजा मी थांबलेलो आहे वाचायला, तुम्ही पण वाचायचे त्या वेळामध्ये, ठीक आहे. तुम्ही असं नाही की आता आणि नसल वाचायचं, पटदिसनं पुढं पळवून पुढचा व्हिडिओ म्हणजे पुढचा पॉईंट कंटिन्यू करायचा. बेस्ड ऑन द नेचर, हां तेच की, मग तेच आपण एच मिथाईन आणि अल्कोहोल अमायनो ॲसिड बघितलेले. म्हणजे आरच्या जागी कोण येते ह्याच्यावरनं त्याचे टाईप्स पडतात ना. काही ठिकाणी आरच्या ठिकाणी कोण आले, एच आले, काही ठिकाणी आरच्या ठिकाणी कोण आले, मिथेन आले, काहीच्या ठिकाणी अल्कोहोल, त्याला म्हणायचं. तिथं अमायनो ॲसिडचे डायग्राम दिलेत का इथं, कुठं अमायनो ॲसिड्स नाही दिलं, ग्लायसिन, ॲलिनिन आणि सेरिन.
अजून कुठले दिले काय अमायनो ॲसिड? पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन आहे का बुकमध्ये? नाही ना. म्हणजे तेच आहे बघा, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी अमायनो ॲसिडच्या कशानुसार बदलतात? त्याचा अमायनो ग्रुप, त्याचा कार्बोझायलिक ग्रुप आणि आर हे चेंज होऊ शकतात ना ह्यांच्यामध्ये काय चेंजेस झाले का त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये काय होतात? चेंजेस होतात, असं मिनिंग आहे त्या स्टेटमेंट्स. मी काय म्हणतोय, आपण आहे ना इथलं जे लिपिड्स आणि लिपिड संपूया आणि मग दोघावरती मिक्स MCQ घेऊया. ठीक आहे, एवढं काही MCQ होत नाही त्याच्यामध्ये. ॲसिडिक कुठला, बेसिक कुठला, ज्युटेरियन कधी म्हणायचं वगैरे वगैरे. मोस्टली बघा 7.4 pHला ते ज्युटेरियन असतात बाळांनो. हां, आता हे दिलेलं नाही बुकमध्ये, असे काही मुद्दे आहेत. आता आपण स्टार्ट करूया कशापासून? आपला पुढचा मुद्दा लिपिड्स, ज्याचं मॉलिक्युलर वेट काय आहे? लेस आहे, 1000 डाल्टनपेक्षा कमी आहे, म्हणून त्याला कशामध्ये टाकले? ॲक्च्युली बाकीचे ना, आता हे जे मायक्रो मॉलिक्यूल जे आहेत ह्या सगळ्यांमध्ये ह्याचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे बाळांनो. कोणाचं? लिपिड्सचं. का? ह्याच्यामध्ये मॉलिक्यूल जास्त आहेत. हे कशापासून बनलेलं असतं दिले बघा, हे कशापासून बनलेलं असतं? हे वॉटर इनसोल्युबल असतं पहिली गोष्ट. फॅट कधीच पाण्यामध्ये मिक्स होत. हे बघा तुम्ही, तेल जर पाण्यात ओतलं कसं होतं? हे बघा असं, हे असं असतं बरोबर. लिपिड्समध्ये कुठले कुठले मॉलिक्युल्स असतात? कार्बन असतो, हायड्रोजन असतो, ऑक्सिजन असतो. बट नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स इज लेस. असं का म्हणलं स्टेटमेंट? तर सेम स्टेटमेंट कार्बोहायड्रेटमध्ये येतं. कशामध्ये? कार्बोहायड्रेट्स पण कशापासून बनलेत? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज घ्या. काय घ्या? ग्लुकोज कशानं बनलाय? ग्लुकोज कशानं बनलाय? हे बघा, ग्लुकोज बनलेला आहे C6H12O6. इथं बघा कार्बन किती आहे? 6. ऑक्सिजन किती आहे? 6. आणि हायड्रोजन दोघांच्या डबल आहे. हे कोणामध्ये असतं? कार्बोहायड्रेट्स. कुठं असतं हे? कार्बोहायड्रेट्स. इथं काय म्हणले आता लिपिड्समध्ये काय असतं? इथं पण कार्बन असतो, हायड्रोजन असतो, ऑक्सिजन असतो. बट नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम काय असतात? लेस. इथं नंबर ऑफ, जेवढे कार्बन तेवढेच काय असतात? ऑक्सिजन. सो इथं सेम आहे. इथं काय? सेम. किंवा इथं कसं असतं? हायड्रोजन ऑक्सिजनच्या डबल कोण असतं? हायड्रोजन. कोणामध्ये? कार्बोहायड्रेट्समध्ये बरोबर का? हा कार्बोहायड्रेट ग्लुकोज आहे. पण लिपिड्समध्ये काय होतं? हे नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम आणि नंबर ऑफ कार्बन हे म्हणजे कार्बनपेक्षा ऑक्सिजन कशा असतात? कमी असतात. कशा असतात? कमी. सो नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम काय असतात बाळांनो? इथं कमी. हा एक फरक आहे. कशामध्ये? कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्समध्ये. कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स. ज्यावेळेस तुम्हाला मी कार्बोहायड्रेट शिकवेन पुढं, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट कळेल की तिथं काय असतं? जेवढे कार्बन तेवढेच ऑक्सिजन असतात. हे असं C6O6. आणि हायड्रोजन हे काय असतात? डबल असतात ऑक्सिजनपेक्षा आणि कार्बनपेक्षा. चला, हे स्टेटमेंट कळलं का तुम्हाला? लेस नंबर ऑफ ऑक्सिजन. बट लेस नंबर ऑफ ऑक्सिजन म्हणजे कोणाच्या मध्ये तर काय होतं? सेम होतं. ते कोणामध्ये सेम होतं मग? कार्बोहायड्रेट्समध्ये. पुढं काय होतं अजून? आता टाईप्स ऑफ लिपिड्स. लिपिडचं आपल्याला दोनच मुद्दे कळले, इनसोल्युबल इन वॉटर आणि दुसरं काय? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन तिन्ही मॉलिक्युल असतात, त्यातला ऑक्सिजन कमी असतात. आता टाईप ऑफ लिपिड, सिंपल लिपिड, कंपाऊंड लिपिड आणि डिराइव्ड लिपिड. सिंपल लिपिड, कंपाऊंड लिपिड आणि डिराइव्ड लिपिड. काय ह्या दोघांमध्ये, ह्या तिघांमध्ये फरक असतो? तर सिंपल लिपिड हे फक्त फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलनं बनलेले असतात. हे लक्षात ठेवा. लिपिड्स हे कशानं बनलेले आहेत? फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल. ते आपल्याला कुठं कळेल? सिंपल लिपिडमध्ये आपण बघणार आहे. लिपिडचं स्ट्रक्चर एक्झॅक्टली कुठं कसं असतं हे कुठं कळेल आपल्याला? सिंपल लिपिड. आता कंपाऊंड शब्द आला. कंपाऊंड म्हणजे काय असतं? दोघं जण कोणतर. कंपाऊंडमध्ये काय होतं? लिपिड प्लस दुसरा एखादा प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट ह्याच्यामध्ये मिक्स होतो.
आणि कंपाऊंड लिपिड तयार होतो. कळलं का नाही कळलं? ग्लुकोज आणि लिपिड एकत्र आले, ग्लायकोलिपिड कंपाऊंड झाले, ते काय झाले. आणि डिराइव्ड म्हणजे काय, जे ह्या दोघांपासून तयार केले जातात, ते बघूया सगळं पुढं. तर सध्या काय लक्षात ठेवा, तुम्हाला 11वीला तुमची जी एक्झाम असणार कॉलेजला, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. एक्सप्लेन इन डिटेल अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ लिपिड्स. लिपिड्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. कुठले कुठले? सिंपल लिपिड, कंपाऊंड लिपिड, डिराइव्ड लिपिड. 3 लिपिड आहेत. आता वन बाय वन बघूया. पहिला सिंपल लिपिड. काय असतं सिंपल लिपिड? बघा, दीज आर फॉर्मड ऑफ कशापासून? फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल लाईक ग्लिसेरॉल. अल्कोहोल कुठलं असतं? ग्लिसेरॉल. OL लागले शेवटी. OL म्हणजे अल्कोहोल. सो सिंपल लक्षात ठेवा, सिंपल लिपिड कशापासून बनलेले असतात? कशापासून? फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. पहिला मुद्दा. सिंपल आहेत जस्ट. फॅटी ॲसिड्स आर लिपिड्स विथ हायड्रोकार्बन चेन. हे बघा, हे हायड्रोकार्बन चेन. आणि एंडला कोण असणार? COOH. ॲसिड आहे ना तो. फॅटी ॲसिड म्हणजे काय? लॉंग हायड्रोकार्बन चेन आणि ॲसिड ग्रुप एंडिंग इन COOH ग्रुप. दॅट इज RCOOH येणार तिथं. RCOOH. हे बघा खाली तुम्हाला दिसते, इथं दिसते का चेन? हे कुठलं आहे? पाल्मेटिक ॲसिड. किती आहेत कार्बन ह्याच्यामध्ये? 16 कार्बन आहेत. किती आहेत? 16. बुकमध्ये दिले का हे डायग्राम? पाठीमागं बघा बरं. हां काय पाल्मेटिक ॲसिड दिले का? ही दिले मला वाटतं. हे दिले ना? ही आर्याचिडोनिक ॲसिड आहे बघा. हां ओके 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 चला ठीक आहे. पाल्मेटिक ॲसिड हॅज 16 कार्बन. किती कार्बन? 16 कार्बन. हे विचारले बरं का, किती कार्बन असतात स्टेटमेंटमध्ये. पाल्मेटिक ॲसिड किती कार्बन? 16 कार्बनची चेन आहे. आणि एंडला कोण येणार? COOH. हे बघा, CH3 सुरुवातीला आणि एंडला काय असणार? CH2. सर एंडला बी CH3 यायला पाहिजे, कारण ह्या एंडच्या पुढं कोण आहे? हा असणार आहे. हे टोटल किती झाले? 14. हे 14 आणि हे 2 किती झाले? 16. कळलं का? हे मध्येच ह्या चेनच्या मध्ये काय असणार आहे? CH2 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 CH2. मिथेन ग्रुप असणार मध्ये. असे किती? 14 मिथेन आणि हे 2 किती झाले? 16. सो पाल्मेटिक ॲसिड 16 कार्बन. किंवा C15H31 CO असं बी लिहू शकता तुम्ही. हे तर C15 आणि हा एक बाहेरचा C किती झाले? 16. अँड ॲरेचिडोनिक ॲसिड ह्याच्यामध्ये किती कार्बन आहेत? 20. हे बाहेर स्ट्रक्चर असे. जर स्ट्रक्चर दिला असेल तर बघा, ते बुकमध्ये दिले का स्ट्रक्चर? नाही, फक्त नंबर ऑफ कार्बन दिले. 16 कार्बन म्हणलं कुठला? 20 म्हणलं का? ॲरेचिडोनिक. हां ओके. 16 म्हणले का? पाल्मेटिक. आणि 20 म्हणलं का? ॲरेचिडोनिक. इथं बघू शकता तुम्ही. हे बघा, हा पाल्मेटिक आहे. इथे काउंट केलं तर किती दिसतील तुम्हाला? 16 कार्बन. मग हे बघा, हे कंडेन्स फॉर्म्युला दिलेत तुम्हाला तिथं. बरोबर, ओळखायचे, चुकायचं नाही. आणि ॲसिडिक ग्रुपचा जो C आहे ना, तो पण काउंट करायचा आहे. तो सेपरेट नाही, त्याच्यातच आहे तो. कळते का? घेऊ का पुढं? आता आपण काय बघितलं? सिंपल लिपिड कशापासून बनलेत? येस, फॅटी ॲसिड आणि अल्को. आता सगळ्यात स्ट्रक्चर बघावं लागेल आपल्याला. आता आपण बघूया फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिडबद्दल आपल्याला काय माहिती आहे? लॉंग कार्बन चेन एंड विथ ॲसिड ग्रुप. आता ह्या फॅटी ॲसिड पण परत 2 प्रकारचे असतात, जसं तुम्ही गेल्या वर्षी शिकलाय हायड्रोकार्बन्समध्ये. सॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड म्हणजे काय? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. आणि अनसॅच्युरेटेडमध्ये काय असतं? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्याच्यामध्ये मग अल्किन म्हणले आपण त्याला, आहे की नाही? सेम वे. सो इथं हायड्रोकार्बनमध्ये सगळ्या कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असेल. काय म्हणायचं त्याला? सॅच्युरेटेड. सो बघा, दे हॅव नो डबल और ट्रिपल बॉन्ड्स बिटवीन कार्बन ॲटम्स. दे हॅव नो डबल और ट्रिपल बॉन्ड्स बिटवीन कार्बन ॲटम्स. एक्झाम्पल आहे
पाल्मेटिक ॲसिड. कुठलं ॲसिड? पाल्मेटिक ॲसिड. आणि स्टेरिक ॲसिड. स्टेरिक ॲसिडमध्ये किती कार्बन आहेत बघा बरं? 17 आणि हा एक 18 कार्बन आहेत. किती कार्बन आहेत? 18. सो विच ऑफ द फॉलोइंग आर द सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स? सांगा नावं. पाल्मेटिक ॲसिडमध्ये किती कार्बन बघितले? स्टेरिकमध्ये 18, हे 17 हा एक 18, सी वाला पण हा बाहेरचा सी, 18 झाले. किती झाले? 18. विसरायचं नाही. ते कसे आहेत? सॅच्युरेटेड, म्हणजेच कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. पुढं हां, अनसॅच्युरेटेडमध्ये काय असणार? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार. तिथं काय होणार मग? दे हॅव वन ऑर मोअर कार्बन कार्बन डबल बॉन्ड. एक्झाम्पल आहे ओलिक ॲसिड. कुठला ॲसिड? ओलिक ॲसिड. त्याच्यामध्ये किती कार्बन आहेत? 18. किती आहेत? 18. इथं पण किती आहेत? स्टेरिकमध्ये पण 18च आहे, फक्त हायड्रोजन कमी आहेत बघा. इथे किती आहेत? 35 आहेत. इथे किती आहेत? 33. का? डबल बॉन्ड आल्यामुळे 2 कमी झाले. कळलं का? डबल बॉन्ड आल्यामुळे 2 काय झाले? कमी. याचा अर्थ बघा, आपण असं म्हणू शकतो का स्टेरिक ॲसिड आणि ओलिक ॲसिड ह्यांच्यामध्ये फक्त फरक कशाचा आहे? सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. म्हणजे टाकू शकतात ना असं. हे अंडरस्टँडिंग आहे ना तुमचं. ते काय म्हणतील? स्टेरिक ॲसिड अँड ओलिक ॲसिड आर डिफरंट बाय देअर हायड्रोजन बॉन्डिंग. ट्रू ऑर फॉल्स? ट्रू आहे, बरोबर. आणि ॲराचिडोनिक ॲसिड किती असतं त्याच्यामध्ये? C19 आणि 20 कार्बन आहेत. किती कार्बन आहेत? दिले का बुकमध्ये? हे नाही ना दिलं? कुणामध्ये? कुठं 16 बघितले? 20च होते की. ॲराचिडोनिकमध्ये 20 बघितलं, पाल्मेटिकमध्ये 16 होते. येस. सो अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड. समजलं का मुद्दा तुम्हाला? काय डाऊट नाही ना ह्याच्यामध्ये? बोर झालाय का तुम्ही? का थोडंसं बोर झालंय? काय नाही बोर, किती इंटरेस्टिंग आहे सगळं. पुढं जाऊया थोडंसं अजून इंटरेस्टिंग. आता फॅटी ॲसिडचं कळलं आपल्याला. कशाबद्दल कळलं आपल्याला? फॅटी ॲसिडबद्दल तुम्हाला काय कळलं? 2 प्रकारचे असतात. कुठल्या कुठल्या? सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. फॅटी ॲसिडचं स्ट्रक्चर कसं असतं? लॉंग कार्बन चेन. कसं असतं? आणि एंडला काय असतं? ॲसिडिक ग्रुप असतो. कसला ग्रुप असतो? ॲसिडिक ग्रुप. एवढंच आहे, बरोबर. सो आता एक ग्रुप आहे ह्याला, कुठला? ग्लिसेरॉल. आपण बघितलं सिम्पल लिपिड्समध्ये काय काय असतं बाळांनो? फॅटी ॲसिड प्लस अल्कोहोल. अल्कोहोल कुठला अल्कोहोल असतो? ग्लिसेरॉल. मग ग्लिसेरॉल कसला असतो बघावं लागेल. तर हे स्ट्रक्चर आहे ग्लिसेरॉलचं. स्ट्रक्चर ऑफ ग्लिसेरॉल. त्यालाच काय म्हणले? ट्राय हायड्रॉक्झी प्रोपेन. असं काय म्हणलं? तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलाय. 3 कार्बन आहेत म्हणलं काय म्हणायचं? प्रोपेन. आणि किती OH ग्रुप आहेत? किती OH ग्रुप आहेत? 3, बरोबर. त्यानुसार तुम्हाला काय करावं लागते मग? ट्रायहायड्रॉक्झी शब्द आहे. कुठला ग्रुप आहे? ट्रायहायड्रॉक्झी. ठीक आहे. सो 1 2 3 ट्रायहायड्रॉक्झी प्रोपेन म्हणजेच ग्लिसरॉल. बघा, तुम्हाला ग्लिसरॉल म्हणलं तरी समजलं पाहिजे आणि ट्रायहायड्रॉक्झी प्रोपेन म्हणलं तरी समजलं पाहिजे. कारण ट्रायहायड्रॉक्झी प्रोपेन कसं काय येतं राज? म्हणून ट्रायहायड्रॉक्झी. हां. आणि प्रोपेन का म्हणले? कार्बन आहेत. येस, व्हेरी गुड. 3 कार्बन प्रोपेन, 4 कार्बन ब्युटेन, 5 कार्बन. आता हे जर नसतं आलं ना तुम्हाला, मी घरी जाऊन काय बघायला लावलं असतं? मिकी माऊस. लय सोपं आहे ते. चला पुढं जाऊया थोडंसं. अजून जायचं का पुढं? काय आहे पुढं आता? फॅटी ॲसिड्स आर. मग आता काय होतं? फॅटी ॲसिड्स इस्टरिफाईड होतात. कुणासोबत? ग्लिसरॉल सोबत. इस्टरिफाईड म्हणजे बॉन्ड बनवतात. काय बनवतात? बॉन्ड. बघा आता आपण बघितलं बाळांनो, हा कोण आहे? ग्लिसरॉल. कोण आहे? ग्लिसरॉलमध्ये किती OH आहेत? 3. जर आता इथं बघा, ह्या 3 कार्बन सोबत समजा इथं कोण आहे? एकच काय जोडला? फॅटी ॲसिड. एकच काय जोडला?
मग इथं काय झालं, इस्टरिफाईड झाला कोण, फॅटी ॲसिड, कोणासोबत, ग्लिसरॉल सोबत. मग आता इथं काय होतं, समजा इथं एकच झाला म्हणजे मोनोग्लिसराईड, दोन झाले डायग्लिसराईड, आणि तिन्हीचे तिन्ही अटॅच झाले. हे बघा इथं कुठं आहे, तिन्हीचे तिन्ही अटॅच. हे बघा इथं किती अटॅच आहे, सी सोबत एकच अटॅच. इथे किती अटॅच आहेत, एक आणि दोन. इथे किती आहेत, 1 2 3. त्याच्यानुसार नावं कशी पडतात ह्याची, मोनोग्लिसराईड म्हणजे काय, एक ग्लिसरॉल प्लस एक फॅटी ॲसिड. एक ग्लिसरॉल प्लस 2 फॅटी ॲसिड म्हणलं का डायग्लिसराईड. एक ग्लिसरॉल प्लस 3 फॅटी ॲसिड ट्रायग्लिसराईड. मुद्दा कळतोय का. सो फॅटी ॲसिड्स आर इस्टरिफाईड विथ ग्लिसरॉल थ्रू इस्टर बॉन्ड. कुठला बॉन्ड असतो तो, इस्टर बॉन्ड. इथे इस्टर बॉन्ड तयार होतो. कसा, इकडचा OH आणि इकडचा OH, ह्याचं काय तयार होतं, H2O. बरोबर. हा ना O राहतो फक्त, को राहतो O, आहे का बघा O. इथं काय राहतो, हा O राहतो बघा, आहे का. हे सगळ्यांपाशी बघा, इथला OH निघून गेलाय. ह्या इकडचा ॲसिडचा OH आणि इकडचा OH असं निघून जाऊन काय तयार झालं, तिथं बॉन्ड तयार झाला. कुठला बॉन्ड, इस्टर बॉन्ड. हे विचारतील. फॅटी ॲसिड्स ज्यावेळेस ग्लिसरॉलला जोडल्या जातात त्यावेळेस कुठला बॉन्ड तयार होतो, इस्टर बॉन्ड. एक H2O बाहेर पडतो तिथं, आणि काय तयार होतात, मोनोग्लिसराईड. म्हणजे काय, एक ग्लिसरॉल एक फॅटी ॲसिड. डायग्लिसराईड, एक ग्लिसरॉल 2 फॅटी ॲसिड. ट्रायग्लिसराईड, एक ग्लिसरॉल 3 फॅटी ॲसिड. सोपं आहे का नाही बाळांनो, किती सोपं आहे सर, खूप सोपं आहे. यू हॅव टू ऑलवेज एनर्जेटिक. आर यू अंडरस्टँड व्हॉट आय से. त्यासाठी खूप पाणी प्यायचं, चॉकलेट्स खायचे, आणि खूप रिलॅक्स बसायचं आणि सगळं समजून घ्यायचं. छान, टेन्शन घ्यायचं नाही. समजत नसेल विचारायचं, सर हे समजत नाही, अजून एकदा एक्सप्लेन करा. समजतंय का, ओके. थोडंसं अजून पुढं जाऊया. सो मोस्टली ट्रायग्लिसराईड्स इम्पॉर्टंट असतात. तुम्ही बघा हे ट्रायग्लिसराईड, हे कोण आहेत, ग्लिसरॉल बॅकबोन, आणि हे कोण आहेत, फॅटी ॲसिड. प्रत्येक स्ट्रक्चर तुम्हाला ओके. आता थोडंसं काय बघूया आपण. तर बेस्ड ऑन मेल्टिंग पॉईंट लिपिड्स, म्हणजेच मोस्टली लिपिड्स कोण असतात बाळांनो, ट्रायग्लिसराईड्स असतात. मोस्टली लिपिड्स काय असतात, आपण बघितलं मोनो, डाय आणि ट्राय. चालणे काय त्रास होतोय का तुला, थोडं बाहेर जाऊन ये, मग बाहेर जाऊन परत आतमध्ये छान वाटेल, जा बाहेर थोडं चालून ये, म्हणजे बरं वाटेल असं म्हणतोय मी, का नाही काय तसं, ओके ना, ओके. तर मी काय म्हणतो, ट्रायग्लिसराईड्स म्हणजे तिथं एक ग्लिसरॉल आणि 3 काय आहेत, फॅटी ॲसिड. हे मोस्टली वापरतो आपण. मग हे जे ट्रायग्लिसराईड्स असतात त्यालाच काय म्हणून थोड्या वेळासाठी आपण आता लिपिड. आणि ह्या लिपिडचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटवरून त्याचे किती प्रकार पडतात, 2. कुठले कुठले, फॅट आणि ऑइल. तुम्हाला आता कळलं असेल की फॅट आणि ऑइल, खूप लोकांना हे कळतच नाही. सो लिपिड, फॅट आणि ऑइल मध्ये काय फरक आहे. तर लिपिडचे 2 टाईप आहेत, कुठले कुठले, फॅट आणि ऑइल. कोणत्या बेसिसवर पडलेत ते, मेल्टिंग पॉईंट. आता काय असतं बघा, तुम्ही जर बघितलं हायर मेल्टिंग पॉईंट्स म्हणजे रूम टेम्परेचरला फॅट काय असणार आहेत, सॉलिड का लिक्विड, सॉलिड. का, त्यांचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, जास्त आहे. मेल्टिंग पॉईंट काय जास्त आहे. आणि जे रूम टेम्परेचरला लिक्विड असतात त्याला काय म्हणायचं, ऑइल्स, कारण ते त्यांचं मेल्टिंग पॉईंट कसं आहे, लोअर आहे. म्हणजे बघा घरामध्ये आपण ऑइल ठेवतो, डोक्याचं ऑइल, ते कसं असतं, लिक्विड फॉर्ममध्ये असतं. कसं असतं, लिक्विड फॉर्ममध्ये असतं. आणि थंडीत काय होतं, गोठून जातं. का, लो मेल्टिंग पॉईंट. लगेच काय होते त्याचा, म्हणजे ते हे होऊन जाते, मेल्ट होऊन जाते, सॉलिड होऊन जाते, बरोबर का. आणि फॅट कशा असते, हायर मेल्टिंग पॉईंट असल्यामुळे ती त्याला तुम्ही कसं ठेवता, ते सॉलिडच असतं. रूम टेम्परेचरला पण काय असतं, सॉलिड. मग तुम्हाला काय करावं लागतं, त्याला गरम तव्यावर ठेवावं लागतं. कशावरती, हे बघा गरम तव्यावरती ठेवलं कसं काय होते, ते मेल्ट होते. कोण, फॅट, आहे की नाही. डालडा तूप, आहे की नाही, तूप पण आलं लक्षात. सो फॅट आणि ऑइलमधला फरक कळला का. फॅट म्हणजे काय, हाय मेल्टिंग पॉईंट, आणि ऑइल म्हणजे काय, लो मेल्टिंग पॉईंट. मग फॅट कशा असणार, सॉलिड असणार. रूम टेम्परेचरला कशा असणार, कारण त्यांना लिक्विड बनवायला तुम्हाला खूप टेम्परेचर लागते. आणि ऑइलचं कसं आहे, लो मेल्टिंग पॉईंट आहे. सो कमी टेम्परेचरला बी ते लिक्विड फॉर्ममध्ये राहू शकते. एनी डाऊट ह्याच्यामध्ये, काय डाऊट तुम्हाला, ऑइल आणि फॅटमध्ये नाही ना, बोल की.
हां गरजेचं आहे. फॅट वाईट नसतात. गुड फॅट आणि बॅड फॅट याच्यामध्ये बघा, तर हा कन्सेप्ट याच्यामध्ये सांगितला आहे, लो डेन्सिटी लिपिड आणि हाय डेन्सिटी लिपिड. कुठले कुठले? ह्यातलं चांगलं कुठलं शरीरासाठी? हाय डेन्सिटी. कुठलं? हाय डेन्सिटी लिपिड्स कशा असतात? बॉडीसाठी चांगले असतात. आणि लो डेन्सिटी कशा असतात? वाईट असतात. कळलं का? फॅट वाईट नसतं, त्याचं तो स्ट्रक्चर कुठल्या ह्याच्यावरती. मग आपण ज्यावेळेस आता वडापाव वगैरे खायला जातो, वडापावाला काय करतो, तेलाला खूप तळतो. तेल हार्डली 1-2 वेळा काय झालं पाहिजे, उकळलं गेलं पाहिजे. तो वडापावाला एकदा ओतलेलं तेल नाही म्हणलं तर 10-15 वेळा काय करत असेल, उकळत असेल. एवढा वेळा उकळल्यावर काय होतं? हां एवढा वेळ उकळल्यामुळे काय होतं? काळा तर होतच, पण त्यामध्ये बॅड फॅट तयार होतात, लो डेन्सिटी लिपिड्स तयार होतात तिथं, आणि ते आपल्या ब्लडमध्ये जाऊ शकतात डायरेक्ट. आणि ब्लडमधनं कुठं जाणार मग? हार्टमध्ये वगैरे जाऊन जमा होणार. मग ते बॅड असतं. आणि लक्षात, फॅट वाईट नाही आहे, तूप लय खायचं. तिसरा लिपिड कुठले आहेत आपले बाळांनो? सॉरी, दुसरे लिपिड कुठले आहेत? कंपाऊंड. म्हणजे आतापर्यंत आपण काय एक्सप्लेन करत होतो? सिंपल लिपिड. सिंपल लिपिड कशा कशाने बनलेले असतात? फॅट्स आणि अल्कोहोल. अल्कोहोल कुठलं? फॅट म्हणजे काय? सॉरी, फॅटी ॲसिड म्हणजे काय? लॉंग चेन ऑफ कार्बन एंड विथ ॲसिडिक ग्रुप. त्यात किती प्रकार पडतात? 2. कुठले कुठले? सॅच्युरेटेडचे एक्झाम्पल सांगा. पाल्मॅटिक स्टेरिक. पाल्म्याची स्टेरिंग कसं आहे? सॅच्युरेटेड आहे. पाल्म्याची स्टेरिंग सॅच्युरेटेड आहे. पाल्म्याची स्टेरिंग कशी आहे? सॅच्युरेटेड आहे. आणि अनसॅच्युरेटेड कोण आहे? ओलिक आणि ॲराचिडोनिक. हे पाठ करा, विचारतील तुम्हाला. चला आता थोडंसं जाऊया पुढं. कंपाऊंड. कंपाऊंडमध्ये डोक्यात एकच डोक्यात ठेवा, हे लेसिथिन. आधी एक्झाम्पल पुढं बघा. दीज आर द इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल विथ ॲडिशनल ग्रुप. दीज आर द इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल विथ ॲडिशनल ग्रुप. आला बघा इथं. कोण आला? ॲडिशनल ग्रुप ॲड झाला. आणि मग इथं काय झालं? लिपिड प्लस आणखी कोणतं आला. मग 2 एकत्र आले म्हणजे काय तयार झालं? कंपाऊंड. काय तयार झालं? येस. सो दीज आर द इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल विथ ॲडिशनल ग्रुप. ॲडिशनल ग्रुप काय असू शकतो? काय असू शकतो? ग्लुकोज असू शकतो, म्हणजे कार्बोहायड्रेट असू शकतो, किंवा प्रोटीन असू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं बघा, फॉस्फोलिपिड्स. ह्यात कोण कोण ॲड झालं? फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉल प्लस फॉस्फेट. हे दोघं तर होतेच आधी. ह्याला काय म्हणलं आपण? सिम्पल. सिम्पलमध्ये कोण ॲड झाला? फॉस्फेट. काय झालं मग? कंपाऊंड. नाव काय त्याचं? फॉस्फोलिपिड है ना. दे आर फाउंड इन सेल मेम्ब्रेन. हे विचारतील तुम्हाला. सेल मेम्ब्रेनमध्ये आपण ऐकले ना फॉस्फोलिपिड्स. सेल मेम्ब्रेन कशानं बनले? हे काय? ही डायग्राम आठवली का? ह्याच्यामध्ये बघा, हे फॉस्फोलिपिड आहेत. आतमध्ये कोण आहे? लिपिड आहे. आणि बाहेर कोण आहे? फॉस्फेट. ते गोल गोल डोके आहेत ते कोण आहेत? लिपिड्स आहेत. आणि आतमध्ये लिपिड्स आहेत, बाहेर कोण आहेत? फॉस्फेट. बाकी सगळं विसरा. सेल मेम्ब्रेनमध्ये काय असतं? फॉस्फोलिपिड्स. बरोबर. आणि एक्झाम्पल कुठलं आहे त्याचं? लेसिथिन. कुठलं? विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंपाऊंड लिपिड? लेसिथिन. कोण आहे ते? लेसिथिन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंपाऊंड लिपिड? विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंपाऊंड लिपिड? येस. Can you tell me the example of simple lipids? ऑयल आणि फॅट. ऑयल आणि फॅट. एखादा ट्रायग्लिसराईडचं एक्झाम्पल बघितलं का आपण? का नाही दिले? का नाही दिलं मला वाटते. ट्रायग्लिसराईडचं नाव नाही दिलं काय? तो जस्ट बघूया आपण, 1 मिनिट. त्याला हेच म्हणले आहे ना, फॅट आणि ऑइलच म्हणले ट्रायग्लिसराईडला. कुठं काय दिले? हां म्हणजे ऑइलच झालं ना ते. ते ऑइल लक्षात ठेवा, नाव त्याचं काय आहे ते. पण कंपाऊंड लिपिड्स काय एक्झाम्पल आहे? लेसिथिन. आयुष कुठलं? कशाचं?
विचार करत बसतो कशाच तर वेगळाच का म्हणास. असं नाही करायचं. डॉक्टर बनायचं. तुला आयुर्वेदाचं डॉक्टर बनायचं काय MBBS बनायचं. ओके. सो सांग मग लेसिथिन काय आहे, कसलं लिपिड आहे, सिम्पल का कंपाऊंड. व्हेरी बॅड. कंपाऊंड आहे बाळा ते. असं काय करतो. सिम्पलमध्ये दोनच आहेत ना, ऑइल आणि फॅट. कंपाऊंडमध्ये कुठले कुठले आहेत. लेसिथिन म्हणजे फॉस्फोलिपिड्स. कंपाऊंड कशाला म्हणायचं कंपाऊंड लिपिड. ॲडिशनल ग्रुप ॲड होतो है ना. ॲडिशनल ग्रुप काय असू शकतो, काय असू शकतो. आधी ते एकच दिले तुम्हाला फॉस्फोलिपिड. हे तर ग्लायकोलिपिड बी होऊ शकतं. काय होऊ शकतं, ग्लायकोलिपिड. त्यात काय झालं मग, कार्बोहायड्रेट आणि लिपिड. किंवा लायपोप्रोटीन होऊ शकतं. म्हणजे काय, लिपिड आणि प्रोटीन एकत्र येऊ शकतात. आता हे बघा डेराइव्ड लिपिड. डेराइव्ड लिपिड म्हणजे काय बाळांनो, हे लिपिड नेचरमध्ये आढळत नाहीत, नॅचरली तयार होत नाहीत. तर हे कोणापासून तयार होतात मग, जे ऑलरेडी आहेत. ऑलरेडी कुठले आहेत, सिम्पल आणि कंपाऊंड. ह्यांच्यापासून हे तयार होतात, डिराईव्ह होतात. म्हणून याला काय म्हणले, डिराइव्ड लिपिड. हे कुणापासून तरी तयार होतात म्हणून त्याला काय म्हणले, डिराइव्ड लिपिड. सो बघा, दीज आर द प्रोडक्ट ऑफ हायड्रोलिसिस ऑफ सिम्पल लिपिड्स अँड कंपाऊंड. हायड्रोलिसिस म्हणजे ब्रेकडाऊन. त्यांचं ब्रेकडाऊन झाल्यावर जे तयार होतात ते कुठले असतात, डिराइव्ड लिपिड. हे कुठलं दिसते, हे काय अंड्याचं हे अरे बाळांनो डील. त्यात कुठले असतात म्हणजे अंड्याचं सगळंच आहे ते. सो कोलेस्टेरॉल इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ डिराइव्ड लिपिड. जे तयार होतं, आपली बॉडी तयार करते किंवा कुठलाही ऑर्गॅनिझम तयार करतो त्याला काय म्हणतात, डिराइव्ड लिपिड. होप सो आर यू अंडरस्टँड व्हॉट आय से अँड द थिंग्स दॅट यू हॅव टू अंडरस्टँड. कोलेस्टेरॉल इज द एक्झाम्पल ऑफ डिराइव्ड लिपिड. लेसिथिन कंपाऊंड. फॅट अँड ऑइल, लेसिथिन कंपाऊंड. कोलेस्टेरॉल डिराइव्ड. डिराइव्ड कशापासून तयार होतं, हायड्रोलिसिस ऑफ सिम्पल अँड कंपाऊंड. हायड्रोलिसिस ऑफ काय तयार होतं, डिराइव्ड लिपिड कसं तयार होतं, कंपाऊंड लिपिड कशाला म्हणायचं, लेसिथिन. फॅटी ॲसिड प्लस अल्कोहोल प्लस फॉस्फेट ॲडिशनल ग्रुप कुठला पण त्याला काय म्हणायचं, कंपाऊंड लिपिड. कंपाऊंड लिपिडचे एक्झाम्पल फॉस्फोलिपिड. ते कुठं असतात, सेल मेम्ब्रेन. कुठं असतात, म्हणून सेल मेम्ब्रेन कसं असतं, सिलेक्टिव्हली परमिएबल. हा सर, म्हणून सेल मेम्ब्रेन कसं असतं, का सिलेक्टिव्हली परमिएबल असतं ते, फॉस्फोलिपिडनं बनले. ह्याच्यामध्ये फॉस्फेट कसा असतो, हायड्रोफिलिक असतो. आणि लिपिड कसं असते, हायड्रोफोबिक. लिपिडला पाणी आवडत, का आवडत नाही पाणी, इनसोल्युबल आहे ते. लिपिड इज इनसोल्युबल इन. मी सांगतो ते कळते का तुम्हाला, येस. आय थिंक इथं संपलं आपलं लिपिड्सबद्दल, बरोबर का. तर एकदा आता लिपिड्स छान वाचा, सगळे स्ट्रक्चर बघा. इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज फील फ्री टू आस्क मी. असू दे ना, असू दे, पण ते सिम्पलमध्येच येत आहेत ना. मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंटच्या बेसिसवरती त्यांनी काय केलं आहे, आपल्याला सिम्पल लिपिडचे एक्झाम्पल दिलेले आहेत, असं केलेलं आहे. सिम्पल ट्रायग्लिसराइड्स. सिम्पल लिपिड्स आर मोस्टली कोण आहेत, ट्रायग्लिसराइड्स. म्हणजे तेच की, हां येस, म्हणू शकतो. लिक्विड राहतं, हां सॉलिड बनतं. ऑइल सॉलिडच असतं ते. कुकिंगचं ऑइल कुठं म्हणतो तो, फॅट म्हण की. कुकिंगचं ऑइल पण ऑइलच असतं बा. ते पण बघा, ते पण आळतं. आता मोस्टली आपण ते पाम ऑइल वापरतो ना, पाम. हे सोयाबीन, सूर्यफूल हे काय होत नाही, आळत नाही, बरोबर का. पण मोस्टली हे आळतं, कुठलं, पाम ऑइल फक्त आळतं. दुसरं एक महत्त्वाचं गोष्ट बघा, आपण जे हे बघितलं आहे ना, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड. ह्याच्यामध्ये आपण जे तेल वगैरे खातो हे कसले आहेत माहिती आहे का, अनसॅच्युरेटेड आहेत. कळलं का, कसले आहेत ते, अनसॅच्युरेटेड आहेत ते. म्हणजे गुड आपण जे खातो तेल वगैरे ते कुठलं आहे, अनसॅच्युरेटेड. डबल बॉन्ड असतो त्यांच्यामध्ये, ठीक आहे.
पुढं काय आता शुगर चालू करायचं का MCQ बघायचे? MCQ. ओके, बोल ना. हां, न्यूरल टिश्यूमध्ये आय थिंक कोलेस्टेरॉल हे बोल बोल. कुठलं? म्हणजे कंपाऊंड लिपिडमधले ते. हां, सॉरी, ठीक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, बघा आपलं जे हे आहे का ब्रेनमधले जे न्यूरल टिश्यू आहेत ह्याच्यामध्ये आपण का ते मायलिन शीट वगैरे बघितलेलं, व्हाईट मॅटर, ग्रे मॅटर वगैरे असं. म्हणजे मोस्टली हे जे लिपिडचा रोल आहे आपल्या कुठं आहे, नर्वस सिस्टीममध्ये. नर्वस सिस्टीममध्ये जे लिपिड्स जातात त्यांचं स्ट्रक्चर अजून कॉम्प्लेक्स होतं आणि हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरवाले लिपिड्स कुठं आढळतात, आपल्या नर्वस सिस्टीममध्ये आढळतात असं म्हणणं आहे त्यांचं. तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजायचं असेल तर तुम्ही थोडंसं स्टेट बोर्डचा हे काय घेऊ शकता, सहारा घेऊ शकताय. कशाचा? स्टेट बोर्डचा. इफ यू वॉन्ट काय करू शकता तुम्ही. चला काय क्वेश्चन बघूया आपण. थोडंसं आधी रिवाईज करू, एकदा तुम्हाला रिवाईज करतो वेगळ्या पद्धतीमध्ये. आणि देन वी शुड, आपलं लेक्चर 11पर्यंत आहे ना? ओके, हो सर. तुम्हाला मी हे ग्रुपवरती पाहिलंच असेल तुम्ही. आपण काय बघतोय, कार्बोहायड्रेट्स वगैरे बघायचं राहिले आपल्याला, शुगर आणखी असं ना. हां, आपण सध्या लिपिड बघितले. दीज आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल, फॉर्म 2% ऑफ द सेल कंटेंट. इम्पॉर्टंट रिपीट बघा. सिम्पलमध्ये काय बघितलं आपण, नॅचरल ऑर ट्रू फॅट वॅक्समध्ये, आणि कंपाऊंडमध्ये फॉस्फोलिपिड, लायपोलिपिड्स आणि ग्लायकोलिपिड्स. थोडंसं एक्स्ट्रावाले पॉईंट्स आहेत बरं का हे. फॅटी ॲसिड्स काय बघितलं आपण, वॉटर इन सोल्युबल लॉंग चेन हायड्रोकार्बन्स विथ, आता बघा इथं हायड्रोकार्बनमध्ये किती कार्बन म्हणले, 4 ते 36 पर्यंत कार्बन असतात. विथ वन कार्बोक्झायलिक ग्रुप, एंडला 1 कार्बोक्झायलिक ग्रुप असतो. दीज आर द सिम्पलेस्ट कॉन्स्टिट्यूट ऑफ लिपिड. कोण? फॉस्फोलिपिड. ठीक आहे. पुढं आपण सॅच्युरेटेड बघितलं आणि अनसॅच्युरेटेड पण बघितलं, बरोबर. इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. इथं फॉर एक्झाम्पल लावरिक ॲसिड पण दिले बघा, 12 कार्बनचं आहे. पाल्मेटिक ॲसिड 16 कार्बनचं आहे. स्टेरिक ॲसिड 18 कार्बनचं. एक्स्ट्रावाले पॉईंट्स आहेत, नका लिहू नका ते, फक्त समजून घ्या. नंतर इथं ओलिक ॲसिड 18 कार्बन, इलिनोइक ॲसिड 18 कार्बन आहेत. आता नंतर आपण हे पण बघितलं, आपलं अमायनो ॲसिड्स बघितले का. ह्यात काय बघितलं आपण, ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग अमायनो ग्रुप अँड ॲसिडिक ग्रुप ॲज अ सबस्टिट्युएंट ऑन द सेम कार्बन, म्हणून त्याला काय म्हणलं, अल्फा. म्हणून अमायनो ॲसिडला काय म्हणायचं, अल्फा अमायनो ॲसिड. दे आर सबस्टिट्युटेड मिथेन्स, हे पण बघितलं आपण. दीज आर 4 सबस्टिट्यूट ग्रुप. कुठले कुठले, हायड्रोजन असतो किंवा कार्बोक्सिल ग्रुप असतो किंवा अमायनो ॲसिड असतं किंवा व्हेरिएबल ग्रुप ऑफ डिझाईन ॲज अ आर ग्रुप. बेस्ड ऑन द नेचर ऑफ आर ग्रुप देअर आर मेनी अमायनो ॲसिड, है की नाही. हावेवर टोटल किती आहेत नेचरमध्ये, 20 अमायनो ॲसिड असतात. आणि त्या 20 अमायनो ॲसिडपासूनच काय बनतं, प्रोटीन्स. काय बनतात, प्रोटीन. ठीक आहे. जनरल फॉर्म्युला आपण बघितला, एका साईडला अमायनो, एका साईडला ॲसिड, एका साईडला आर, आणि वर काय असतो एच. बेस्ड ऑन द सिंथेसिस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम 2 प्रकारचे अमायनो ॲसिड बघितले आपण. कुठले, इसेन्शियल अमायनो ॲसिड, नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड. इसेन्शियल कुठले कुठले, जे कॅनॉट बी सिंथेसाइज्ड बाय बॉडी. एक्झाम्पल बघितलं का आपण इथं, खूप होते एक्झाम्पल. दुसरं नॉन इसेन्शियल, जे बॉडी स्वतः बनवते, त्याच्यामुळं ते बाहेरून खायची गरज नाही, डाएटमधून खायची गरज नाही. सेमी इसेन्शियल एक येतो बघा प्रकार, काय असतं, रिक्वायर्ड इसेन्शियली बाय अन ऑर्गॅनिझम ड्युरिंग पर्टिक्युलर फेज ऑफ बॉडी ग्रोथ अँड लॅक्टेशन पिरियड. म्हणजे प्रेग्नंट मदरला मोस्टली त्यावेळेस ते तुम्हाला काय करावं शकतं, डाएटमधून वगैरे घ्यावे लागतात एक्स्ट्रावाले, म्हणून त्याला काय म्हणले, सेमी इसेन्शियल. म्हणजे फक्त काय काय ठराविक काळालाच तुम्हाला काय लागतात, बाहेरून घ्यावे लागतात. म्हणजे त्या काळामध्ये त्या फिमेलने ते खाल्लं पाहिजे असं. हे बघितलं न्यूट्रल, ॲसिडिक आणि बेसिक. न्यूट्रलमध्ये काय बघितलं आपण,
1 contain amino acid and 1 carboxylic group. ग्लायसिन, ॲलिनिन, व्हॅलिन, ल्युसिन आणि आयसोल्युसिन. यातल्या बुकमध्ये कुठलं दिले आपल्याला? फक्त व्हॅलिन दिले. ॲसिडिकमध्ये काय? कंटेन ॲडिशनल कार्बोझायलिक ग्रुप. म्हणजे इकडं पण काय असतो कार्बोझायलिक, इकडं पण काय असतो, म्हणजे 2 कार्बोझायलिक ग्रुप असतात. मोस्टली अमायनो ॲसिड म्हणलं काय येणार आहे? ॲसिडिक येणार आहे. एक ग्रुप ॲसिडिक असणार आहे. ॲसिडिक ह्याला काय म्हणले? न्यूट्रलमध्ये काय एकच काय आहे? कार्बोझायलिक ग्रुप आहे. ॲसिडिकमध्ये काय असतं? 2 कार्बोझायलिक ग्रुप असतात, म्हणून त्याला काय म्हणले? ॲसिडिक. फॉर एक्झाम्पल ॲस्पार्टिक, ग्लुटामिक आणि ॲस्पार्जिन अँड ग्लुटामिन. बेसिकमध्ये काय आहे? कंटेन ॲडिशनल अमायनो ग्रुप. एक्झाम्पल अर्जिनाइन अँड लाइसिन. अर्जिनाइन अँड लाइसिन. ओके, एवढंच बघितलं ना आपण. तिकडे काय आहे का बघू द्या, नाहीतर आपण MCQ बघूया. मग थोडंसं तुम्हाला PPTच्या बाहेर थोडं रिवाईज करतोय मी, जस्ट समजलं? हां, हे एक बघितलं. ऑन द बेसिस ऑफ साईड चेन काय मध्ये सल्फर असतं. सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड कुठले आहेत? सिस्टीन आणि मेथिओनाइन. हे तुम्हाला कुठं आहे सगळं? पुढं मे बी प्रोटीनमध्ये येईल तुम्हाला किंवा केमिस्ट्रीमध्ये आहे तुम्हाला. हे सल्फर असलेले अमायनो ॲसिड कुठले कुठले आहेत? सिस्टीन आणि मेथिओनाइन. बायोलॉजीमध्ये कुठं ना कुठं तुम्हाला हा संदर्भ येणार आहे की सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड कोण आहेत? सिस्टीन आणि मेथिओनाइन. आणि कुठं असणार आहे मोस्टली? हे इथं नसेल तर स्टेट बोर्डमध्ये. कुठं आहे हे वालं क्लासिफिकेशन? दुसरं काय? अल्कोहोलिक. अल्कोहोलिक आपण मागाशी बघितलं बघा, OH ग्रुप ॲड झालं होतं बघा शेवटी, है ना? तर थेरोनॅन, टायरोसिन आणि सेरिन हे अल्कोहोल असलेले अमायनो ॲसिड आहेत. ॲरोमॅटिक बघितलं आपण. कुठलं बघितलं त्यात आपण? फिनाइल ॲलेनिन. अजून कुठलं असते? ट्रिप्टोफॅन आणि टायरोसिन. हे कुठले आहेत? ॲरोमॅटिक. आणि हेट्रोसायक्लिक, हिस्टिडीन, प्रोलिन आणि ट्रिप्टोफॅन. इन अ नॅचरल सोल्युशन द अमायनो ॲसिड मॉलिक्यूल एक्झिस्ट ॲज अ डायपोलार ज्युटेरियन आयन. न्यूट्रल सोल्युशनमध्ये काय pH किती असतो? 7 किंवा 7.5 वगैरे, म्हणजे नियर अबाउट. हे विचारतील तुम्हाला. हे तुम्हाला माहीत नव्हतं. कुठला pH? न्यूट्रल. न्यूट्रल सोल्युशनमध्ये अमायनो ॲसिड हे कसले मॉलिक्यूल असतात? ज्युटेरियन. म्हणजे काय? दोन्ही साईडला काय असतो? चार्ज असतो, आयन असतो. मॉलिक्यूल कंटेनिंग बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयनिक ग्रुप. त्याला काय म्हणायचं? येस, समजलं का? चला ह्याचे MCQ बघूयात. मजा येईल MCQ बघायला. हे सगळं तुम्हाला आहे, पण तुम्हाला काय वाटतं? हे सर ग्रुपला सेंड करा. हे कुठं आहे सगळं? टेलिग्रामला त्या ग्रुपला दिलं की नाही मी? तुमचं म्हणणं काय सर कुठं सेंड करा? तसं सांगा जा, तसं पण करतो मी. चला आता हे थोडंसं सगळेच बघूया. आफ्टर डुईंग द केमिकल ॲनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स फाउंड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, 2 fractions were observed, namely acid soluble pool and acid insoluble pool. Very good. Choose the element which is negligible in living matter. सगळ्यात कमी कोण आहे? आहे का? माहिती आहे का तुम्हाला? निग्लिजिबल, खूप कमी असतो. ग्रिंडिंग ऑफ लिव्हिंग टिश्यू इन ट्रायक्लोरॅसिडिक ॲसिड शोज द प्रेझेन्स ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड लाईक सल्फेट, फॉस्फेट. कोण कोण आहे? सल्फेट, फॉस्फेटिक सर विच आर कॅटेगराइज्ड ॲज अ ॲसिड. का बरं? इनऑर्गॅनिक आहेत. इनऑर्गॅनिक हे काय असतं? ॲसिड इनसोल्युबल. बघा त्यांनी तुम्हाला सल्फेट वगैरे नावं दिलेत, बरोबर का? सो त्या वेळेनं तुम्हाला ते करावं लागेल. पुढं बायोमॉलिक्युल्स आर इनऑर्गॅनिक मटेरियल, ऑर्गॅनिक मटेरियल, ऑल द कार्बन कंपाउंड्स ऑब्टेन फ्रॉम द लिव्हिंग टिश्यू, ओनली DNA, RNA. ऑल द कार्बन कंपाउंड ऑब्टेन फ्रॉम द लिव्हिंग टिश्यू. ते पेज संपते काय रे? 4 तिकडं असं वाटतं. आता 5 आहे काय बघा तिकडं? हा इकडंच आहे. आयडेंटिफाय द टर्म ॲश इन टर्म्स ऑफ लिव्हिंग टिश्यू सॅम्पल. बी. लेफ्ट आफ्टर बर्निंग. जाळल्यानंतर जे शिल्लक ते ॲश असतं. त्यात काय असतं? इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कुठले? सॉरी, इनऑर्गॅनिक एलिमेंट्स, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. कंपाऊंड रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ गॅसेस ते निघून गेले ना, त्याचा काय रोल नाही. द सम टोटल
composition of acid soluble and acid insoluble fraction represent the entire composition of सेल्युलर पूल येणार ना बाळांनो. आता बाकीचं तुम्ही लॉजिकनं सोडवा. जीनचा काय संबंध आहे, जीन पूलचा काय संबंध आहे, डेड सेलचा काय संबंध आहे. सगळ्यांचं मिळून काय असतं, सेल्युलर पूल असतो. आपण घेताना काय घेतलं होतं, लिव्हिंग घेतलं होतं ना, हिरवं पान घेतलं होतं ना, का वाळलेलं घेतलं होतं, हिरवं घेतलं होतं, लिव्हर घेतला होता, आहे की नाही. अमायनो ॲसिड्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड आर कॉल्ड एज अल्फा अमायनो ॲसिड. का, टू डिफरंट कार्बन नाही येणार, सेम कार्बन. बरोबर आहे, हेच आहे का मग, बीच येते ना. सोडवा ना, सोडतंय का तुम्हाला हे. तुमचं म्हणणं असतं सर वेगळे घ्या वेगळे घ्या, आता वेगळं घेतोय, लाईन टू लाईन आहे इथे. बरोबर का. पुढचा ऑप्शन बघा काय आहे. सगळे ऑप्शन बी वाचायचे पहिल्यांदा जरा थोडे दिवस. सेम कार्बन अमायनो ॲसिड आर इनऑर्गॅनिक कंपाऊंड. इनऑर्गॅनिक नाहीत, कुठले येतात ते, ऑर्गॅनिक. चला, सबस्टिट्यूटेड मिथेन. व्हॉट आर द 4 सबस्टिट्यूएंट ग्रुप्स ऑक्युपाय द 4 वॅलन्सी. हायड्रोजन, कार्बोक्झायलिक ग्रुप, अमायनो ग्रुप अँड व्हेरिएबल ग्रुप्स. बरोबर का, समजतंय का. सर नुसतं PYQs घेता आणि आम्हाला कॉन्फिडन्स वाढवता. आता हे वेगळे क्वेश्चन आहेत. हा, चला पुढचा. नेचर ऑफ आर ग्रुप. आर ग्रुप OH असतो, आर ग्रुप वेगळा असतो. हां, ॲसिडिक, ग्लुटामिक, बेसिक, लायसिन, न्यूट्रल व्हॅल्यू अलग नाही. हां, गौतमी पाटील, ह्याचा नीट 16चा क्वेश्चन आहे बघा. सर शिकवलंच नाही आम्हाला, आउट ऑफ सिलेबस आहे. ट्रिप्टोफॅन रिड्यूस मधलं आहे बरं काय. हे 16चा क्वेश्चन आहे. तुमचा सिलेबस 18ला 20ला काय झालंय. D मेलॅटोनिन आणि सिरोटोनिन. मेलॅटोनिन आणि सिरोटोनिन. पुढे 13. काय म्हणले क्वेश्चन कळला का. नेम द अमायनो ॲसिड A to C करेक्टली अकॉर्डिंग टू द आर ग्रुप घेऊन या. त्यांचे नाव हे कुठलं आहे, मिथेन कंटेनिंग, हायड्रोजन आणि OH. म्हणजे नाव आहेत का. ॲलेनिन, येस. बघा कुठं आहे मग, असं तर तिकडं असणार वाटते. हां, कुठलं आहे, ॲलेनिन, ग्लायसिन आणि सेरिन. कुठले येते, B. बरोबर. द ॲरोमॅटिक हायड्रो अमायनो ॲसिड कुठलं आहे, सगळे आहेत, ऑल ऑफ द अबाव. हे काय आहेत, ॲरोमॅटिक. मी दिसत नाही आहे पण इथं आहे शेजारी, कळलं का. ऑनलाईनवाले तर म्हणचाल सर गायब झाले कुठं. आयडेंटिफाय द ज्युटर इन आयन फॉर्म इन द गिव्हन रिव्हर्सिबल रिॲक्शन. कुठला आहे, नक्की का. C येणार ना बाळांनो. हां, इथं हां ऑप्शनमध्ये बरोबर आहे, Cच बरोबर आहे, Bच आहे. इथं प्लस आणि तिथं मायनस झालं.
बरोबर ना, ऑल ऑफ दी अबव. 16 ऑल ऑफ दी अबव. 17 म्हणा ना, पाठ करा. नंबर ऑफ कार्बन 20 आणि 16. किती हुशार यार तुम्ही यार. आता हे शुगर चालू झाले. काय चालू झाले? शुगर. त्याने काय विचारले? गिव्हन स्ट्रक्चर नेम द कंपाऊंड्स. हे मला वाटते सगळ्या मोनोसॅकराइड आहेत. 18 सी बरोबर आहे. ग्लुकोज आणि रायबोज. ग्लुकोज बघा 6 कार्बन आहेत इथे. किती कार्बन आहेत? 1 2 3 4 5 6. इथे किती आहेत? 5 आहेत. 1 2 3 4 5. म्हणजे ग्लुकोज 6 कार्बनचे, रायबोज 5. व्हेरी गुड. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स पजेस. सॅच्युरेटेड म्हणलं का सिंगल, आणि त्या कशा असतात? सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड कशा असतात? सॉलिड. 19 ना. ए सिंगल सॉलिड. हे लक्षात ठेवा. तुम्हाला दिले का बुकमध्ये? तसं दिलं नसेल तर लिहा तिथं. का दिलंय की सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स सिंगल बॉन्ड आणि सॉलिड असतात? दिलंय का? आय थिंक नाही दिलं वाटते बुकमध्ये. सिंगल बॉन्ड असतो रे, पण सॉलिड. हां हां ते झालं की, पण हे म्हणतो रे सॉलिड असतात. हे दिलंय का? मग लिहा तिथं. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. बरोबर का? सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. म्हणजेच त्या काय असतात मग? फॅट. बरोबर का? सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स काय असतात? फॅट असतात. आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स काय असतात? ऑइल असतं. मग तुम्हाला विचारलं की ग्राउंडनट ऑइलमध्ये कुठल्या फॅटी ॲसिड्स असतील? अनसॅच्युरेटेड. कुठल्या असतील? कळलं का नाही? कळलं बाळांनो. फॅट म्हणलं का सॅच्युरेटेड, आणि ऑइल म्हणलं का? येस. मग सॅच्युरेटेड म्हणलं का सिंगल बॉन्ड आणि सॉलिड, आणि अनसॅच्युरेटेड म्हणलं का डबल बॉन्ड आणि लिक्विड. कळलं का? आता तुम्ही ती शिकला नाही का? हायड्रोजिनेशन रिॲक्शन आहे बघा कार्बन कंपाऊंड्समध्ये, आहे ना. अल्किनचं काय केलं आपण? हायड्रोजिनेशन केलं आणि अल्केन बनवलं. अल्केन म्हणजे काय होतं? ते वनस्पती घी. आणि गेल्या वर्षीची रिॲक्शन होती बघा एक. आता बी असेल तुम्हाला, सगळं विसरता बघा. चला 20 सांगा. नॉट पॉलिमरिक. लिपिड्स. लिपिड्स पॉलिमरिक नाहीत ना, म्हणून तर त्याला कुठं टाकले? मायक्रोमॉलिक्युल्स. त्याचं तो जर पॉलिमर असतं त्याचं मॉलिक्युलर वेट 1000चं काय झालं असतं? वर गेलं असतं. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आर प्रेझेंट इन. डेंजर क्वेश्चन आहे हे बाहेरचा आहे. हा 21 बी फ्लॅक्स सीड ऑइल. म्हणजे बघा तेलामध्ये काय असतं बाळांनो? ओमेगा 3 फॅटी, जे आपल्या ब्रेनसाठी गरजेचं असतं. मग हे व्हेजिटेबल ऑइलमध्ये खूप कमी असतं, म्हणून ते काय खातात लोक? नॉन व्हेजिटेरियन. फिश ऑइलमध्ये वगैरे जास्त असतं. दिलं नाही निमित्त, पण लक्षात ठेव. आता हे आपल्या सिलेबसमध्ये नाही. हा कुठला आहे? बाहेरचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डेरिव्हेटिव्ह ऑफ कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉलपासून काय बनलेलं नसतं असं विचारले त्यांनी. स्टेरॉइड म्हणजे डिराइड म्हणजे कोलेस्टेरॉल टेस्टोस्टेरॉन, ते बरोबरच आहे. 22 विटॅमिन बी. अरे बघा हे सगळं वॉटर सोल्युबल आहे रे. हा वॉटर सोल्युबल आहे. विटॅमिन बी काय आहेत? बाकी हे बघा सगळे विटॅमिन डी, बाईल सॉल्ट आणि स्टेरॉइड तिन्ही पण काय आहेत? फॅट सोल्युबल. आणि हे काय आहे? कोलेस्टेरॉल काय आहे? लिपिडच आहे. म्हणून म्हणजे कोलेस्टेरॉलपासून बाळांनो काय तयार होतं? विटॅमिन डी पण तयार होतं, बाईल सॉल्ट बी तयार होतं, आणि स्टेरॉइड पण तयार होतं. डेराइड आहेत ना ते. काय आहेत? डेराइड. बी नाही आहे, लक्षात ठेवा हे. हां. विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर रिप्रेझेंट द स्ट्रक्चर ऑफ सिट्रुलिन करेक्टली. हे आहे का बुकमध्ये? नाही वाटतं. तर लक्षात ठेवा 23 ए. हे बघा हे. ह्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? 2 अमायनो ग्रुप आहेत. किती अमायनो ग्रुप आहेत? 2 अमायनो ग्रुप आहेत. सॉरी 3 अमायनो ग्रुप झाले. बरं ठीक आहे, नकोच आम्हाला, नकोच आहे.
कुठला मॉलिक्यूल आहे? कशावरनं ओळखलं? दिले का बुकमध्ये? मग बघा कळलं ना, याच्यावर क्वेश्चन येऊ शकते, ओळखावं लागेल तुम्हाला. लेसिथिन आहे. कोण आहे हा? 24 लेसिथिन. 25 कोण आहे तो? ओडिसाच्या नीटचा आहे हा. हायड्रोसायक्लिक रिंग्स असते कोणामध्ये असते? हे शिकवलं नाही तुम्हाला. नायट्रोजन बेसिस. ओके, शिकवायचे अजून. आय थिंक हे संपलं बघा आता. चला एकदा तुम्ही वाचा तुमच्या मनाने. आता हे सगळं कधी शिकायचं आपल्याला? हां, नेक्स्ट लेक्चरला शिकवतो. काय? नायट्रोजन बेसिस आणि शुगर. आणि देन आपण चालू करणार नाही मग मॅक्रो मॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये मग आपल्याला प्रोटीन शिकायचे, कार्बोहायड्रेट्स, हां, पॉलिसॅकराइड्स, आणि मग काय शिकायचे? एन्झाईम्स. आणि देन काय होणार? टॉपिक संपणार मग. ठीक आहे. ऑनलाईनची मुलं मी इथंच थांबतो. आणि आम्ही आता वाचत बसणार आहे. ठीक आहे, जे शिकवले आहेत. थँक्यू सो मच.